मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो आज मी निघालेलो आहे मार्लेश्वर या ठिकाणी. एक संगमेश्वर तालुक्यातील एक प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे आणि शिवमंदिर आहे. तर त्या ठिकाणी मी निघालेलो आहे. बसने जाणार आहे. साधारण 40 किलोमीटर अंतर आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट करायला नक्की विसरू नका, कारण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपली व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो मार्लेश्वरच्या परिसरामध्ये आपण पोहोचल्यानंतर आपल्याला सुरुवातीला जी पहिली ही मोठी कमान लागते बघा. अतिशय सुंदर अशी कमान आहे आणि त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला मुख्य कमान आपल्याला प्रवेशद्वार दिसतंय. वरती लिहिलेलं आहे बघा मार्लेश्वर देवस्थान मारळ. आणि इथून साधारण 400 पायऱ्या वर चढून गेल्यानंतर आपल्याला मुख्य मंदिर लागतं. तर समोर बघू शकताय श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र मुख्य मंदिर बघा गोव्यामध्ये. आणि आतमध्ये दर्शन घेतोय, पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळं शूटिंग काय मी आतमध्ये करत नाही. मंदिराच्या सुरुवातीला बाहेर श्री गणपतीचं मंदिर आहे आणि बाजूला एक कुंड आहे. तर चला आता दर्शन घेतो. डोंगर आहे आणि बघा गर्दी एवढी
खूप गर्दी आहे. समोर इकडे मेन मंदिर आहे आणि इकडे गर्दी आहे. पाठीमागे हा उंच असा डोंगर बघा आणि या साईडला इकडे आणखीन काहीतरी आहे, बघायला जाऊया आपण. आणि इकडे खाली धबधब्याकडे जायला रस्ता आहे तो बघा, आणि तो समोर जो दिसतोय आपल्याला तो धबधबा आहे. तर मित्रांनो समोर आपल्याला डोंगरातून खाली पडणारा धारेश्वर धबधबा दिसतोय. पाणी कमी आहे पण पावसाळ्यामध्ये जर तुम्ही आलात ना तर खूप मस्त नजारा इथून बघायला मिळतो सभा मंडपातून. मित्रांनो या ठिकाणी मला कोल्हापूर आपले गाव कोल्हापूरमध्ये आपले 4 मित्र मिळाले आहेत. तर जरा आपली नावं सांगा वगैरे काय. माझं सचिन विलास पवार, कोल्हापूरमधून 5 किलोमीटर अंतरावर बालिंगे गाव आहे. ठीक आहे. माझे पण कोल्हापूर गाव बालिंगा गावात राहतोय. माझं नाव आकाश किरण वाघविले. तुमचं. माझं नाव सागर वाघविले, कोल्हापूरपासून बालिंगा या गावात. तुम्ही सर्व एकाच ग्रुपचे आहे. माझं नाव विशाल महेश वाघकांडे. आज आम्ही मार्लेश्वर या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहे. मित्र व्हिडिओ आणि मार्लेश्वरवर आता गणपतीपुळे जाणार दर्शन करणार गणपतीचं, तिथं राहणार असतो. 4-5 दिवसाचा ट्रॅक आहे आमचा. तुम्हाला भेटून मला चांगलं वाटलं, मस्त वाटलं. आम्हाला पण तुमच्याबरोबर बोलून शुभेच्छा तुम्हाला. चला आता निघालेले आहे धारेश्वर धबधब्याकडे. बघूया, टाइम भरपूर झाला तरी पण प्रयत्न करतो जाण्याचा. बघा हे अशी पूर्ण पायऱ्या जायला. इकडं स्वच्छतागृह आहे. या ठिकाणी पायऱ्या आणि समोर तिकडे धबधबा आहे. चला जाऊया. तर आता मी निघालेलो आहे धारेश्वर धबधब्याकडे. हा बघा, हा जो प्रवाह आहे ना, हा या ठिकाणी बाव नदी जी आहे ना आमच्याकडली, तर तिचा उगम आहे ना हा इकडे पाठीमागे होतो या डोंगरामध्ये आणि पुढे ती वाहत जाऊन शास्त्री नदीला मिळते. तर आता मी तिकडे निघालेलो आहे. तर मित्रांनो ह्या पाण्यामध्ये ना मासे बघा, हे बघा मासेच मासे, जबरदस्त एकदम सगळीकडे मासेच मासे. हे बघा तर मित्रांनो आता दर्शन घेतलेलं आहे, धबधबा बघून झाला आहे. आता मी निघालो रिटर्न जाताना प्रसादी वगैरे घेणार आणि मग 2 वाजता माझी बस आहे. तर ती बस गाठण्यासाठी मला जायला पाहिजे. आता 1:30 वाजल्या जवळ. तर आता मी निघतोय परतीच्या प्रवासाला. चला. तर मित्रांनो अशा प्रकारे माझी ही जी मार्लेश्वर ट्रिप आहे ती या ठिकाणी संपते. मी निघालो आता घरी, वाट बघतोय. 2 वाजायची बस आहे आणि आता साधारण 1:15 वाजलेत. तर ह्या ट्रिपमध्ये मला 2 चांगले अनुभव आले. एक म्हणजे कोल्हापूरचे जे आपले मला 4 मित्र मिळाले. तर सुरुवातीला त्यांचे फोटो काढायचे होते, तर मला म्हणाले फोटो काढ. मी फोटो काढले. त्यानंतर मग त्यांच्याशी थोडंफार बोलणं झालं. ते कोल्हापूरवरून या ठिकाणी आलेले आहेत आणि यानंतर ते गणपतीपुळ्याला जाणार आहेत. तर मग त्यांच्यासोबत मी फोटो काढले, बोललो, बरं वाटलं. त्यानंतर मग ज्या काकांच्या जवळ मी चप्पल ठेवल्या होत्या, तर या अगोदर मी ज्यावेळेला आलो होतो 15 दिवसापूर्वी त्यावेळेला पण चप्पल ठेवल्या होत्या, ते सुद्धा माझ्याशी बोलले. आणि मग त्यांनी कोकणातील 2 मोठे यूट्यूबर्स, कोकण संस्कृती आणि दुसरा एक दिनेश म्हणून काहीतरी नाव सांगितलं. तर ते त्यांच्या ठिकाणी मार्लेश्वर यात्रेच्या वेळेला वस्तीला असतात असं ते बोलले. आणि मग त्याने माझं पण नाव लिहून घेतलं माझ्या चॅनलचं वगैरे आणि मग माझ्याशी चांगले बोलले वगैरे. तर बरं वाटलं, चांगला अनुभव आला. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा.